नमस्कार मंडळी. प्रसार प्रकाशन पुणे आणि ई प्रसारण इंटरनेट रेडिओ या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर सुचेताताई परांजपे यांना. नमस्कार सुचेताताई. नमस्कार. आपल्या चॅनलवरती स्वागत. धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना आठवतच असेल की याआधी आपण एकदा सुचेताताईंना भेटलेलो आहोत. सुचेताताईंचा संस्कृतमधला अभ्यास, प्रवास हे सगळं आपण यापूर्वी जाणून घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे आज आपण परत नव्याने एकदा ओळख करून घ्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण तरी 1-2 ओळी सांगाल का माझ्याबद्दल आपल्याबद्दलची माहिती? बर. मला एक प्रकर्षाने गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे मी बोर्डात आले 11वीला. मला 2 सुवर्ण पदकं, 9 बक्षिसं वगैरे होती आणि तरीसुद्धा केवळ संस्कृतवर प्रेम म्हणून मी इंजिनियर, डॉक्टर काही न होता या प्रवाहात उडी मारली आणि त्याचा मला कधीही पश्चात्ताप झाला नाही किती छान. आणि नेहमी त्याच्याबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो. हे मी मुद्दाम अशासाठी सांगितलं की लोकांना वाटतं संस्कृत म्हणजे काय, काही नाही जमलं मग आर्ट्सला गेले मग संस्कृत घेतलं. तसं नसतं. एक अत्यंत चांगली भाषा, त्याच्यातनं अतिशय चांगलं वाङ्मय, प्राचीन वाङ्मय आणि त्यातून होणारे अत्युत्तम असे संस्कार, याच्यासाठी मला आनंद आहे की मला तेव्हा देवाने शहाणपण दिलं आणि मी संस्कृत घेतलं. नंतर मग काय कायम नाही, इतरांप्रमाणे PhD, MA ते सगळं झालं. युनिव्हर्सिटीजमधनं शिकवलं, परदेशी शिकवलं. पण कितीही वय झालं आता तरी संस्कृत शिकवायचं थांबवावंसं मात्र वाटत नाही आणि तुम्ही मला ती पुन्हा एकदा संधी दिलीत म्हणून धन्यवाद. नाही, संधी कसली. खरं म्हणजे हे आमच्यावरती आपले उपकारच म्हणायला नाही पाहिजे नाही की अजिबात. तुमच्याकडनं आम्हाला इतकं अगदी मूलभूत आणि ज्याला अधिकृत म्हणता येईल असं ऑथेंटिक ज्ञान आम्हाला मिळतं आहे. कारण हल्ली ज्ञानाचे मार्ग पण खूप खुले आहेत. पण सगळेच विश्वासार्ह असतात असं नाही. त्यामुळे आपल्यासारख्या विश्वासार्ह व्यक्तीकडनं आम्हाला हे मिळतं आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते मला. आणि मंडळी, आपण यांना आज आपण आधी एकदा भेटलो होतो, पण मी मगाशी म्हणाले, आज आपण त्यांच्याशी एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत. सुचेताताईंचा महाभारताचा फार मोठा अभ्यास आहे. महाभारतातल्या स्त्रिया यावर त्यांनी वेगवेगळी व्याख्यानं पण दिलेली आहेत. पण त्यातली एक व्यक्तिरेखा अशी आहे की जिच्यावर फार काही कुठे लिहिलं गेलेलं नाही, बोललं गेलेलं नाही आहे. तर ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनामध्ये फार आहे. ही व्यक्तिरेखा आहे सत्यवती. महाभारताचं पुष्कळचा आकार हा या सत्यवतीमुळे आलेला आहे. तर आज आपण त्यांच्याबद्दल, सत्यवतीबद्दल जाणून घेऊयात. तर सुचेताताई, महाभारतातील ही सत्यवती आहे तरी कोण? त्याच्या आधी मी एक थोडक्यात सांगते जरा, की मी जसं संस्कृत शिकवलं तसं अनेक वेळेला मी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातही काम केलं आणि तिथे महाभारताचा एक प्रकल्प चालू आहे. त्याच्या कल्चरल इंडेक्समध्ये मी काम केलं. त्यामुळे महाभारत म्हणजे ओरिजिनल व्यासांचं महाभारत अनेक वेळा वाचलं गेलं आणि मग महाभारताची खरी थोडीशी का होईना पण ओळख झाली. आणि ही ओळख झाली तेव्हा असं लक्षात आलं की आपण आपले युधिष्ठिर, अर्जुन, द्रौपदी, कृष्ण यांच्या पलीकडेच जात नाही. आणि म्हणून मग मला असं लक्षात आलं की काही व्यक्तिरेखा अशा आहेत की ज्या फार मोठ्या आहेत आणि त्या थोड्याशा उपेक्षित आहेत. उपेक्षित म्हणजे विद्वानांकडनं, रसिकांकडनं, वाचकांकडनं कोणी त्याच्यावर लिहिलेलं नाही. आणि मग मी आणि विशेषतः स्त्री व्यक्तिरेखा त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि आता भांडारकरचा मी उल्लेख केला म्हणून परत स्पष्टपणे सांगते की ज्या वेळेला कोणीही अकॅडमिक लेवलवर महाभारताबद्दल बोलणार असतं किंवा महाभारतातल्या प्रसंगाबद्दल, व्यक्तींबद्दल, तेव्हा फक्त भांडारकर इन्स्टिट्यूटनी पब्लिश केलेली, ज्याला क्रिटिकल एडिशन म्हणतात, चिकित्सकावृत्ती, फक्त त्याचा संदर्भ आम्ही घेणार. अच्छा. हो, नाहीतर कित्येक वेळा माझ्या व्याख्यानानंतर लोक म्हणतात, अहो पण BR चोप्रानी तर TV वर, ती गंमत आहे, ते खरं महाभारत नाही आहे.
आणि म्हणून तुम्ही मगाशी एक चांगला शब्द वापरलात की ऑथेंटिक. हं. एखाद्या गोष्टीची ऑथेंटिसिटी बघायची असेल तर ती ओरिजिनलच असली पाहिजे अगदी गोष्ट. बरोबर, अगदी आणि बरोबर. म्हणून मी जे जे बोलते ते त्या चिकित्सक आवृत्तीमध्ये आहेच आहे. मी संदर्भ पण देऊ आता इथे शकते. थोडंसं बाकीच्यांना माहिती नसेल म्हणून मी विचारते की आपण आता चिकित्सक आवृत्ती क्रिटिकल एडिशन असं आपण म्हणतो आहोत, पण ती म्हणजे नक्की काय? ती म्हणजे असं की महाभारताच्या कल्पना येणार नाही तुम्हाला. हजारो पोथ्या होत्या हस्तलिखित. पूर्वी पब्लिकेशन म्हणजे तेव्हा प्रसाद प्रकाशन नव्हतं ना त्यामुळे इतके चांगले पब्लिकेशन्स नव्हती. आणि मग या हस्तलिखितात तुम्हाला माहिती आहे कॉपी करताना चुका होतात. नंतर बंगालमधल्या हस्तलिखितात वेगळी माहिती, सौराष्ट्रमधल्या वेगळी, महाराष्ट्रातल्या वेगळी, आणि भारताबाहेर ज्याला बृहत्तर भारत म्हणतो तिथेही वेगळ्या. शिवाय लिप्या वेगळ्या. हो. शारदा, मैथिली, देवनागरी ग्रंथ म्हणाल त्या, नेपाळी, सगळ्या लिपींमध्ये हे होतं. तेव्हा अनेको विद्वान पुण्यात एकत्र आले, शास्त्री, पंडित, विद्वान, विद्यार्थी, आणि त्यांनी खूप वर्ष मेहनत घेऊन सगळ्याचा तौलनिक अभ्यास केला. बरं. आणि मग जी क्रिटिकल एडिशन त्यांनी तयार केली ती आता आपण वापरतो. अच्छा. आणि ह्या क्रिटिकल एडिशनमध्ये मी तुमचा प्रश्न विसरले नाही आहे अजून. तुम्ही मला विचारलं ही सत्यवती होती तरी कोण, हो. आणि मला हा प्रश्न तुम्ही विचारला हे बरं अशासाठी वाटलं की खरंच लोकांना सत्यवती कोण होती हे माहितीच नाही आहे, खरं. अजिबात माहिती नाही आहे. आणि ते पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे. पण मी तिची अगदी लहानपणापासूनची गोष्ट सांगते तुम्हाला. हं? महाभारतात 3 लेयर्स आहेत, अशा 3 पातळ्या आहेत. मन्वादि भारतम केचित, म्हणजे काही लोक म्हणतात मनूची गोष्ट येते तिथून महाभारत सुरू होतं. कोणी म्हणतात आस्तिकादी, काही म्हणतात उपरिचरापासून. आता हा जो उपरिचर आहे तो कोण आहे बघा. हा एक राजा आहे चेदी देशचा, इंद्राचा मित्र आहे, आणि हा अतिशय चांगला राजा आहे. आणि तो इंद्राचा मित्र असल्यामुळे तो काय करायचा, आपल्या राज्यात सगळीकडे फिरायचा अच्छा. आणि प्रजेशी संपर्क साधून माहिती घ्यायचा. एकदा इंद्राला हे कळल्यावर इंद्र म्हणाला, हे बघ तू असा फिरतोस काही अश्वारूढ होऊन रथातनं बिथातनं, मी तुला एक विमान देतो. बरं. हे मी मुद्दाम सांगते की त्या काळी कशी कल्पना होती बघा. हो. आणि त्यांनी त्याला दिव्यम स्फाटिकम म्हणजे स्फटिकापासून बनवलेलं दिव्य डिवाइन असं विमान दिलं आणि सांगितलं याच्यात बसून. आता आपण बघतो ना पूरग्रस्त परिस्थितीची न्याहाळी करायला हेलिकॉप्टरमधनं जातात, तसा हा जात होता असं महाभारतात वर्णन येतं. आणि त्याचं मूळचं नाव वसू, पण उपरी चरती म्हणजे वरच्या बाजूला जो फिरतो आकाशात विमानातनं, म्हणून त्याला उपरिचर नाव पडलं. तो त्या विमानाने फिरला म्हणून फिरायचा. म्हणजे उपाधी. अगदी म्हणजे वरनं जाणारा, आकाशातनं जाणारा. आता गंमत अशी झाली की ह्या उपरिचराला इंद्राने तो परत गेला त्याला मदत करून, तेव्हा विमान दिलं, वैजयंती म्हणजे तुळशी माळ दिली, आणि यष्टी एक काठी दिली. ती काठी त्या उपरिचरांनी दरबारात आणली. महाभारत सांगतं की तेव्हापासून राजे दंड घेतल्याशिवाय दरबारात प्रवेश, दरबार नाही म्हणत ते, सभेमध्ये प्रवेश करत नाही. आणि ती काठी त्यांनी यष्टी म्हणू आपण, ती यष्टी या उपरिचरांनी दुसरे दिवशी छान स्वच्छ धुतली, तिला माल्य म्हणजे फुलं वाहिली, त्याचं पूजा केली, आणि तिचा उच्छ्रय म्हणजे ती वरती अशी लावली. आपल्या गुढीपाडव्याची ही सुरुवात ती इथे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की कामसूत्रामध्ये, आपली कामसूत्राबद्दल अगदी चुकीची कल्पना असते बरं. म्हणजे एका विशिष्ट भागावर, आणि ते सुद्धा पाश्चात्य लोकांनी इतका भर दिला, त्याच्याहून खूप सुंदर गोष्टी इथे आहेत. त्यांनी आपले सण उत्सव सांगितले, तेव्हा गुढीपाडव्याला त्यांनी इंद्रध्वज असं नाव दिलंय. इंद्राने दिलेलं आहे म्हणून. एनिवे, तर ह्या उपरिचराला अद्रिका नावाच्या एका अप्सरेपासून ती अर्ध मत्स्याकृती होती.
इंग्लिशमध्ये आपण ज्याला मरमेड्स म्हणतो ओके. तशी होती. आणि तिच्या पोटात ते त्याचं बीज गेलं आणि तिला मुलं झाली. बर. अर्थात ती मरमेड होती, मत्स्याकृती होती. ती सापडली एका कोळ्याला बर. आणि त्या कोळ्याच्या लक्षात आलं काहीतरी वेगळं आहे. हम्म. त्यांनी हलकेच तिचं पोट उघडलं, हम्म. तेव्हा एक मुलगा एक मुलगी असे निघाले. बर. त्यांनी लगेच त्या दोघांना राजाच्या हवाली केलं. उपरिचराला आधीचे 5 मुलगे होते, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तरी सुद्धा त्यांनी या दाश म्हणजे कोळ्याला असं सांगितलं की हे बघ, तो मुलगा मला दे, ही मुलगी नकोय मला. हा. खूप वाईट वाटलं मला, त्या म्हणजे त्या मुलीसाठी वाईट वाटलं. हा. आणि तो तिला घेऊन आला आणि ती आपली सत्यवती. बर. असा तिचा जन्म आहे. आणि तिचा हा जुळा भाऊ म्हणजे कोण माहितीये? विराट. विराट म्हणजे मत्स्य देशचा राजा, हो हो. ज्याच्याकडे पांडव अज्ञातवासात गोधन गेले, जे हे होतं तो हा विराट. विराट. तेव्हा सत्यवतीचं महाभारतातलं स्थान आता आपल्याला कळलं जन्मापासून. बरोबर. दुर्दैवाने जसं मला नेहमी वाटतं की कर्ण कुंतीचा मुलगा पण सुता घरी वाढला. कृष्ण वसुदेव देवकीचा मुलगा पण गोकुळात वाढला. म्हणजे तसं बघितलं तर गोपालांबरोबरच तो वाढला. तशी सत्यवती राजकन्या जन्माने पण एका कोळ्याच्या घरात वाढली आणि म्हणून तिच्या अंगाला माशाचा वास यायचा, म्हणून तिला मत्स्यगंधा असं नाव आहे. बरोबर. तिचं नाव काली, वासवी अशी काय काय दिलेली आहेत देवीची. सत्यवती हे पण तिचं एक नाव आहे, पण याच नावाने ती पुढे जास्त प्रसिद्ध झाली. म्हणजे संदर्भही सत्यवती म्हणाली, सत्यवतीने केलं वगैरे येतात. मग ही जी सत्यवती होती ही गरिबीत, म्हणजे राजाच्या तुलनेत गरिबीतच होती अगदी. आणि ती आपल्या वडिलांना पण देखणी होती. आई अप्सरा, वडील राजा, म्हणजे सगळ्यांचे चांगले गुण. म्हणजे अगदी तो राजस संगम म्हणतो आपण, तसंच झालं. तसंच होतं. आणि म्हणून ही देखणी मुलगी करायची काय तर धर्मार्थम म्हणजे उदरनिर्वाहासाठी वडिलांची बोट नौका चालवायची. यमुनेवर तिथे घर होतं त्यांचं. इकडनं तिकडे लोकांना घेऊन जायचं, थोडे पैसे घ्यायचे, तिकडनं इकडे आणायचं. हे काम बिचारीने केलं. म्हणजे कसं एकेकाचं आयुष्य जातं बघा. हां, पुढे हिचं काय होणार आहे आपण बघणारच आहोत. ते करत असताना नुकती वयात आली होती आणि तेव्हा पराशर नावाचे जे ऋषी आहेत त्यांना असंच यमुनेच्या पलीकडे जायचं होतं. तर त्यांनी तिला म्हटलं की मला नेशील का? तर अर्थातच ती काय म्हणाली, हो मी वडिलांना मदत म्हणून हे काम करतेच आहे. मग ते काम करताना त्यांना तिचा मोह झाला. देखणी तरुण मुलगी, कोळी मुलगी अगदी. तर त्यांनी तिला विचारलं की तू माझ्याबरोबर येशील का, राहशील का राधर? तर ती म्हणाली नाही नाही, मी पितृवशा आहे, मी बाबांना विचारल्याशिवाय काही करणार नाही. ते म्हणाले त्याची मी काळजी तू करू नको, मी बघीन ते. मग ती म्हणाली पण काठावर सगळे लोक आहेत त्याचं काय? तर पराशर म्हणाले मी धुकं निर्माण करीन बोटी आपल्या नौकेच्या भोवती, म्हणजे कोणी तुला बघणार नाही. हे मी सगळं इतक्या विस्ताराने अशासाठी सांगितलं की ती बिचारी पराशर ऋषी, मोठे वयानी, विद्वान, चतुर, आणि ही अगदी अल्लड, म्हणजे निरागस, काही कळत नव्हतं हिला. 15-16 वर्षाची अगदी अगदी जेमतेम तेवढी असेल. आणि ती हो म्हणाली, कारण त्या वयाचा पण तो एक परिणाम होता तिच्या. हां, ती हो म्हणाली. आणि तिला जो त्यांच्यापासून मुलगा झाला तो म्हणजे व्यास. ठीक आहे, व्यास द्वैपायन म्हणतात त्यांना. ते द्वीप म्हणजे बेटावर तो मुलगा झाला, द्वीपावर, म्हणून त्याला द्वैपायन म्हणतात. पराशर त्याला घेऊन निघून गेले. म्हणजे हिच्याजवळ ना हिचा तो पती राहिला ना स्वतःचा मुलगा राहिला. आणि पराशराने तिला सांगितलं की मुलगा झालाय, मी घेऊन जातो त्याला, मी उत्तम वेदविद्या सगळं शिकवीन आणि मग तुला आणून देईन. ही बिचारी परत वडिलांच्या घरी नौका वलवत
राहिली. मत्स्यगंधा होतीच. म्हणजे इतका मोठा पती मिळून इतका मोठा पुत्र असून तिच्या नशिबाचं नौकानयन ते काय चुकलं नाही. चुकलं नाही. हे मला हेच मुख्य सांगायचंय की एकेकाचं नशीब कसं असतं बघा. फक्त पराशराने तिला विचारलं, तू मला इतकं सुख दिलंस त्याच्याबद्दल मी तुला एक वर देऊ इच्छितो. काय देऊ? अरे तरुण मुलगी आहे, तिला माहिती आहे की माझ्या अंगाला सारखा माशाचा वास येतो. तिला नसेल आवडत तो अजिबात, कोणाला आवडेल नाही का? नाहीच आवडणार. तर ती त्यांना म्हणते, तुम्ही असं करा की माझ्या अंगाला सुंदर वास येईल असं काहीतरी. म्हणजे मागून मागून बिचारीने काय मागितलं तर अंगाला सुवास येवो असं मागितलं. आणि ते म्हणाले हो, दिलं. त्यांना त्या सिद्धी होत्या. त्यांनी तिला ते छान परिमल येईल असं केलं काहीतरी. मग तिचं नाव बदललं. मग तिचं नाव मत्स्यगंधा बदलून योजनगंधा झालं. आणि योजनगंधा म्हणजे काय? योजन म्हणजे असं अंतराचं परिमाण आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर एक मैलावर्ण आपण म्हणू, जिचा सुंदर गंध येईल अशी ती योजनगंधा झाली. ठीक आहे. आता इथे तिच्या आयुष्याचा एक खूप मोठा आणि महत्वाचा भाग संपतो, ज्याचे पडसाद आपल्याला पुढच्या आयुष्यात बघायला मिळतील. आणि तिच्या अनेक ज्या तिने गोष्टी केल्या त्याचं कारण काय आपल्याला माहिती आहे. आपलं पुढचं आयुष्य आपल्या लहानपणीच सगळं ठरतं. आपण कसे वाढलो, आपल्याला कोणी काय म्हटलं, आपण कोणत्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत, ते सगळं सत्यवतीच्या बाबतीत जाणवतं. आणि मग ती परत तेच काम करत राहिली. आता अध्याय दुसरा. हस्तिनापूरचा राजा सम्राट शंतनू, त्याची कथा तुम्हाला माहिती आहे की त्यांनी गंगेशी विवाह केला आणि मग तिने आपली 7 मुलं सोडून दिली आणि 8वा भीष्म. तेव्हा शंतनू म्हणाला, नाही तू गेलीस तरी चालेल मला सोडून, पण मी आता माझा पुत्र देणार नाही. आणि मग गंगा त्याला सोडून गेली. आणि भीष्म, तुम्हाला ती म्हणजे त्या कथेत मी फार शिरत नाही कारण आपल्याला सत्यवतीपाशी पोचायचं आहे. काही वर्षांनी शंतनूला गंगेचा प्रवाह अडलेला दिसला आणि म्हणून त्यांनी बघितलं तर एक तरणा मुलगा आपल्या बाणांनी धरण केल्यासारखं करून पाणी अडवत होता. तेवढ्यात तिथून गंगा प्रकट झाली. म्हणाली, मी तुमचा मुलगा तुम्हाला परत करायला आली आहे. ह्याचं नाव देवव्रत आहे आणि त्याला मी वसिष्ठांकडून वेदशास्त्र आणि परशुरामांकडून शस्त्रविद्या म्हणजे शस्त्र आणि शास्त्र दोन्ही शिकवलंय. हा तुम्ही स्वाधीन. शंतनूला किती आनंद झाला असेल कल्पना करा. ते हस्तिनापूरला आनंदाने परत गेले. काही दिवसांनी म्हणजे महाभारत तुम्हाला सांगतं. शंतनू आणि सत्यवतीची कथा आता सुरू होणार. आणि पण काय आहे, मी म्हटलं तसं शंतनूच्या आधी पराशर आणि सत्यवतीची कथा पण महत्वाची आहे. व्यासांचा जन्म आहे ना, ज्यांना आपण व्यास महर्षी म्हणतो, ते सत्यवतीच्या पोटी जन्माला आलेत. हे आपण डोळ्याआड करतो अनेक वेळा. आपण दोघांच्याही पूर्वकथा जाणून घेतल्या. आणि मग काय झालं, 36 वर्षाचा होता देवव्रत. त्या वेळेला शंतनू एकदा यमुनेच्या काठावर आला आणि फिरता फिरता त्याला लांबून काहीतरी सुंदर सुगंध आला म्हणजे. आणि तो त्या गंधाच्या अनुरोधाने गेला आणि त्याला ही योजनगंधा सत्यवती दिसली. ठीक आहे. कसे नियतीचे योग असतात बघा. अर्थातच तो तिच्या प्रेमात पडला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, 36 वर्ष शंतनू एकटा राहिला होता. तोही तरुण होता, तो राजा होता, त्याच्याजवळ सगळी सुख म्हणाल ते तयार होती, त्याच्यासमोर हात जोडून उभी होती ती. पण त्यांनी काही कसला मोह याला झाला नाही, हिचा झाला. आणि मग तिला त्यांनी मागणी घातली. तर ती म्हणाली, आता काय असतं, तुमचं एकदा का दुधाने तोंड पोळलं की तुम्ही ताक सुद्धा फुंकून पिता. तू असशील हस्तिनापूरचा सम्राट, पण त्या आधीच्या सारखं माझं झालं म्हणजे की मी ना इकडली ना तिकडली असं होईल. म्हणून ती म्हणाली, माझ्या वडिलांशी बोल, मी काही हो नाही म्हणणारच नाही आहे ह्या वेळेला. शंतनू त्या दाशाकडे म्हणजे कोळ्याकडे जातो
आणि मग सत्यवती म्हणजे सत्यवतीला रीतसर मागणी घालतो. दाश पण आता हुशार झालाय. त्यांनी सांगितलं देईन मी तिला, तुला मी माझी मुलगी सम्राज्ञी होणार. दाशानी मात्र अगदी मनापासून तिला पोटच्या मुलीसारखं वागवलं, कुठे भेदभाव नाही केला. तर तुला मी मुलगी देईन, पण एक अट आहे की तिचा मुलगाच राजा झाला पाहिजे पुढचा. की त्यांनी अट घालूनच अटच विवाहाला घातली. संमती दिली. तुम्ही मागणी घालताय तर माझं पण काहीतरी मागणी आहे. असं त्यांनी म्हणजे हे थोडंसं काय म्हणता येईल, व्यवहार झाला हा थोडा, पण केला. आणि मग तो केल्यावर शंतनू म्हणाला ते जमणार नाही, मला एक देवव्रत नावाचा मुलगा आहे, तो मोठा आहे आणि तो मुख्य म्हणजे याचा वारस आहे. आणि तो निघून गेला. त्याला हिच्या सौंदर्याचा शारीरिक मोह झाला नाही. हे शंतनूचं मोठेपण म्हणून मी मुद्दाम सांगते तुम्हाला. पण शंतनू झुरणीला लागला, त्याला आठवण यायची हिची. तुम्ही प्रश्न काहीतरी बोलत होता. नाही, मी हेच विचारणार होते की मी पुढे काय झालं. तर शंतनूला देवव्रताच्या लक्षात आलं की यमुनेच्या काठावर जाऊन आल्यावर आपल्या पित्याला काहीतरी होत आहे. अर्थात शंतनू सम्राट आहे, तो एकटा गेला नव्हता, त्याच्याबरोबर लवाजमा होता, पुरोहित, अमात्य, अमके तमके. त्यांनी त्या पुरोहितांना विचारलं काय झालं तिथे. तर त्यांनी सांगितलं असं असं झालं, पण तिने नाही म्हटलं. आता देवव्रताचं मोठेपण बघा, त्यांनी आपल्या पित्याला काहीही सांगितलं नाही मी काय करतोय. म्हणजे शंतनूला माहिती नाही की देवव्रत तिच्याकडे जाणार आहे. देवव्रत एकटा रथात बसला, हिच्याकडे आला सत्यवतीकडे, आणि तिला सांगितलं, तिच्या वडिलांशीच बोलला आणि म्हणाला की मी असं ऐकलं की तुमची अशी अट आहे, मला मान्य आहे, मी नाही होणार राजा. मी तिला राज्य, म्हणजे हा त्याग आहे नुसता नाही, पण आपल्या वडिलांच्या सुखासाठी 36 वर्षाचा एक तरुण मुलगा असं म्हणू शकतो. अहो सत्तेसाठी काय काय होतं, आपण जरा टीव्ही ऑन केला की बघतो. म्हणूनच म्हटलं. पण ह्याला तो मोह नव्हता. आणि मग देवव्रतांनी असं सांगितल्यावर दाश काय असतं माहितीये का, आपण परिस्थितीतनं शिकत जातो. जशी त्यांनी ही अट घातली तशी दुसरी अट त्या दाशाने अशी घातली, विच वॉज व्हेरी स्मार्ट. तो म्हणला अरे तू आत्ता म्हणतोयस मी नाही राजा होणार, पण उद्या तुझं लग्न झालं, तुला मुलं झाली की तू मोठा मुलगा म्हणून राज्यावर अधिकार तुझ्या मुलाचा राहील, हिच्या नाही. विच इज अ फॅक्ट. की शंतनू देवव्रत राज्य म्हणजे अभिषेक करून घेणार नाही, पण त्याच्या मुलाची कोणी गॅरंटी द्यायची. बरोबर आहे. म्हणजे तो अगदी व्यवहार संपन्न वगैरे व्यवहार कुशल होता. चतुर म्हणते मी त्याला, भयंकर चतुर. आणि देवव्रताने क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं एवढंच ना, मी लग्नच करणार नाही. तर तो म्हणला विचार कर. हा नाही म्हणला, मी लग्न करणार नाही, माझ्या वडिलांना जे हवंय ते मिळू दे, मला राज्यही नको आणि तो लग्नाचा विवाहाचा मोहही नाही मला. मग तो दाश हो म्हणतो. मग शंतनू तिला रथात घेतो आणि म्हणतो, सुंदर श्लोक येतो, ए ही मातर, हे आई, ती आता लगेच त्याची आई झाली ना, वडिलांची बायको त्याच्या एवढीच असेल, लहान सुद्धा असेल कदाचित, काय माहिती आपल्याला. तर ए ही मातर रथावर आरूढ हो, गच्छावहा स्वगृहानिती, मी तुला आपल्या घरी घेऊन जातो. आणि तिथे जाऊन तो शंतनूला सांगतो की बाबा मी असं असं केलंय. आणि तेव्हा देवव्रताचं नाव त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली. भीष्म म्हणजे घोर, उग्र, तुम्हाला माहितीच आहे. तर ती प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव भीष्म पडलं. म्हणजे याच्याबद्दल भीष्माचं हे खरोखर खूप मोठं कौतुक आहे, मोठेपण भीष्माचं आहे. पण थोडं सत्यवतीकडे बघा ना. मला म्हणजे कोणतीही व्यक्तिरेखा ही 100% सुंदर किंवा 100% वाईट असत नाही.
हा? देर इज ऑलवेज ग्रे सगळं काही म्हणजे दे आर ऑलवेज ग्रे कॅरेक्टर्स, निदर व्हाईट नॉट ब्लॅक. असं असताना सत्यवतीला कुठे एवढंच सुद्धा बोचलं नाही आहे. म्हणजे त्यांनी राज्य दिलं हे मी मानू शकते की नाही, त्याला राज्याचा मोह झाला. पण हा तरुण माणूस आपल्या वडिलांच्या सुखासाठी आणि मी सम्राज्ञी व्हावं म्हणून लग्न करणार नाही आजन्म, आपल्याला गिल्टी वाटलं निदान तरी खूप पण झालं हा असतं. गिल्ट तिला दिसतो. तिला नव्हता. ऍटलिस्ट कुठेही त्याचा उल्लेख नाही. पण ती आनंदाने गेली सम्राज्ञी व्हायला. दुर्दैवाने शंतनूचं आणि तिचं वैवाहिक जीवन हे अल्पकाळ टिकलं. पण त्या अल्पकाळात तिला 2 मुलगे झाले. एकाचं नाव होतं चित्रांगद, दुसऱ्याचं नाव होतं विचित्रवीर्य. ही नावही आपल्याला माहिती असतात. चित्रांगद तरुण व्हायच्या सुमारासच आधीच जरा शंतनूचा मृत्यू झाला. मग आता काय करायचं? बरं, आता कुरुकुलात मोठं कोण आहे? सत्यवतीच्या जोडीला मदत करायला आता आपण भीष्म म्हणू देवव्रताना. भीष्म हे दोघं मिळून सर्व करायचे. ठीक आहे. त्याप्रमाणे सत्यवतीने भीष्माला विचारलं काय करायचं? तर भीष्म म्हणाले मी तर राजा होणार नाहीये. तो चित्रांगद लहान असला तरी त्याला गादीवर बसवू, अभिषेक करू, मी कारभारात मदत करेन. पण मला मगापासून टोचणारा एक प्रश्न आहे की हे जे सगळे काय जे निर्णय जे शंतनूच्या सुखासाठी झाले, जे हिने अगदी आनंदाने मान्य केले, तिला काही गिल्ट नाही वाटलं, पण त्या सगळ्यामुळे या सगळ्या नात्यांची अशी काही एक सरमिसळ तयार झालेली आहे की सरमिसळ महाभारतातले नाती जर पाहिलीत तुम्ही, आई मुलाचं असो, कुंती आणि हे घ्या कर्ण, किंवा भावा बहिणींचं असो, नवरा आणि बायकोचं असो, द्रौपदी आणि तिचे 5 पती घ्या, तिथली रिलेशनशिप्स आपल्याला कळूच शकणार नाहीत. म्हणजे खरोखर आपल्या याच्या पलीकडचं आहे ते सगळं. पण त्यांनी ते घडलंय तसं. आणि खरं म्हणाल तर नेहमी म्हणतात तसं की ट्रूथ इज स्ट्रॉंगर दॅन द फिक्शन. आपण कल्पना करू शकत नाही अशा गोष्टी सत्यामध्ये घडतात. तसं हे झालेलं आहे. तर मग चित्रांगदाला बसवलं राज्यावर. भीष्मच काम करत होते पण राजा नव्हते भीष्म कधी. नंतर चित्रांगद एका युद्धात मरण पावला आणि त्यावेळेला हा जो कोण विचित्रवीर्य आहे त्याचं महाभारतात वर्णन येतं, बालम अप्राप्त यौवनम. तो इतका लहान आहे बाल की त्याला अजून तो वयात सुद्धा आला नाहीये. इतका लहान आहे, इतका लहान आहे, 10-12 वर्षाचा. आपण म्हणतो ना अजून मिसरूड फुटली नाहीये असा इतका. पण भीष्म आणि सत्यवतीने पुन्हा ठरवलं की आता याला राजा करायचं. तसं त्याला राजा केलं. तो वयात आल्याबरोबर सत्यवतीच्या असं लक्षात आलं. आणि इथून पुढे मला सत्यवतीचं विशेष कौतुक वाटतं. कारण इतका वेळ मी असं म्हणेन की पराशरांबरोबर काय किंवा थोड्याफार प्रमाणात शंतनूशी विवाह करतानाही तिने स्वतःचा विचार केला. इथून पुढे तिने स्वतःचा विचार केला नाही, फक्त कुरुकुलाचा वंश कसा चालेल. म्हणजे आपण असं म्हणू की तोपर्यंत ती अल्लड मुलगी होती आणि ते जे काय घडत गेलं ते अल्लडपणातनं घडत गेलं. पण विवाह झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर तिला मॅच्युरिटी पुढचं सगळा तिचा अप्रोचच बदलला सगळीकडे बघायचा. आणि त्यामध्ये तिने त्याला म्हटलं भीष्मांना की हे बघ, वेळेवर त्या विचित्रवीर्याचं आपण लग्न करूया नाही का, म्हणजे आपल्याला कुरुवंशाला वारस पाहिजे. काय गॅरंटी द्यायची? तसा तो चित्रांगद बिचारा युद्धात मारला गेला, ह्याला काही झालं म्हणजे मग कोण? विचित्रवीर्य काही फार पराक्रमी किंवा होता असातला भाग नव्हता. मग तिने भीष्माला सांगितलं हे बघ, मी असं ऐकलं की त्या काशीराजाच्या त्या अंबालिका त्यांचं स्वयंवर आहे, तर तू तिथे जा, त्या तिघींना रथात घाल आणि पळवून आण आणि आपण त्यांचं विचित्रवीर्याशी लग्न लावून देऊ. पण ती असं का म्हणते? म्हणजे ती विचित्रवीर्याने त्यांना स्वयंवरात जिंकायला हवं होतं.
नाही, ते काय झालेलं आहे, ती डेस्परेट झाली आता सत्यवती, ओके. की काही करून माझ्या मुलाला, हिला नाही मूल झालं, तिला नाही झालं तर तिसरी असू दे, असं ती त्या तिघींना आणते. ती कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर. तसं भीष्म आणतात. ती मी त्याच्यात जाणार नाही, कारण सत्यवतीचा भाग कमी आहे तिथे. येताना आंबा खाली उतरते, मग शल्य तिला नाही मग तेच पण माहितीये, ती आत्मदहन करते. ठीक आहे. परत आल्यावर अंबिका आणि अंबालिका यांचा विचित्र वीर्याशी छान थाटामाटात विवाह होतो. विवाह काशीराजा काही करत नाही. नाही, तिथे भरपूर युद्धबिद्ध होतात, पण मी म्हटलं तसं मी त्या भागात शिरत नाहीये, मला सत्यवतीबद्दल जास्त बोलायचंय म्हणून. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुत्रोत्पत्ती होण्याच्या आधीच राजयक्ष्मा होऊन विचित्र वीर्य मृत्यू पावतो. आता पहा, म्हणजे बिचारी ही कोण, सत्यवती. आता बिचारीच वाटते मला ती ह्या क्षणी. तिला हस्तिनापूरच्या सम्राटाशी लग्न झालं, पण सम्राज्ञी पद काही फार भोगता आलं नाही, कारण लवकरच शंतनू मरण पावला. 2 छान मुलगे झाले, त्यातला एक विवाहाच्या आधीच मृत्यू पावलाय आणि दुसरा 2 बायका करून सुद्धा पुत्रोत्पत्ती होण्याच्या आधीच मृत्यू पावला. पती सुख नाही, पुत्र सुख नाही, राजमाता होण्याचं भाग्य नाही, काहीच नाहीये तिच्या नशिबामध्ये. तरी पण ती म्हणते आता मलाच यातनं मार्ग काढला पाहिजे. आणि हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पाहिलं असेल तर पूर्वीच्या काळी सुद्धा अगदी घरातल्या बायका सुद्धा कठीण प्रसंगात त्यांना काहीतरी असं सुचायचंच आणि शेवटी त्याच मार्ग काढायच्या. आणि ह्या फक्त राजघराण्यातल्या होत्या असं नाही, तुमच्या आमच्या घरातल्या सुद्धा स्त्रिया अशा होत्या की ज्या कठीण प्रसंगात पुढे कसं जायचं हे सगळ्यांना सांगायचं. मग ती आणि भीष्म, पुन्हा भीष्मच, कारण तेच दोघं आहेत, ते विचार विनिमय करतात की काय करावं. म्हणजे आपल्या ह्या अंबिका आणि अंबालिका 2 सुना आहेत घरात, पण मुलं नाही आहेत. तर त्या काळी नियोग नावाची पद्धती होती. तुम्हाला माहिती असेल ती नियोग पद्धत. म्हणजे काय असतं की जर एखाद्या स्त्रीचा पती नसेल किंवा तो पुत्रोत्पत्ती करू शकत नसेल, तर फक्त पुत्रोत्पत्तीपुरता, म्हणजे अपत्यप्राप्ती म्हणू आपण, कुठला तरी दुसरा सुयोग्य पुरुष येऊ शकतो. आणि धर्मशास्त्र असं सांगतात की जरी तो पुरुष त्यांचा बायोलॉजिकल फादर असला तरी तो धर्मशास्त्राप्रमाणे तिच्या पतीचाच मुलगा समजला जाईल. आपल्याला माहिती आहे की पांडूची सुद्धा सगळी मुलं, ज्यांना आपण पांडव म्हणतो, ते नियोग पद्धतीनेच झालेले आहेत, बरोबर. तर ते म्हणतात ठीक आहे. आता कशी सत्यवती चालाख बनत चालली आहे. तुम्ही आता म्हणलात तसं वयानुसार, परिस्थितीनुसार एक मॅच्युरिटी येते. ती काय म्हणते भीष्माला, हे बघ, तूच कुरुकुलातला आहेस, या कुरुकुलाच्या आहेत, आपल्याला कुरुकुलाला वंशज हवा, तूच का नाही करत नियोग. तर भीष्माला काही बोलणंच सुचत नाही. ते म्हणतात अरे मी तर प्रतिज्ञा केली की मी काही विवाह करणार नाही, हिच्याच तुझ्यासाठी मी केले. ते म्हणतात आणि आता तू, ती म्हणते म्हणून तर माझ्यासाठी ते केलंस, आता माझ्यासाठी हे कर. भीष्म सांगतात मी एकदा प्रतिज्ञा केली ती मोडणार नाही. किती ठामपणे बोललेत पहा. सहज शक्य होतं त्याला ते करणं, पण त्यांनी केलं नाही. ती खूप विनवणी करते, पण ते नाही तर नाही म्हणतात. ते म्हणतात हे बघ, कोणी नाही ना आपल्याला राजघराण्यातलं मिळत आहे, तू एखाद्या विद्वान ब्राह्मणाला बोलाव, कारण अनेक वेळेला ब्राह्मण पिता क्षत्रिय राजकन्या किंवा उलट असे विवाह होत असत. त्या वेळेला सत्यवतीचं जे रूप आहे ते बघून मी थक्क होते. सत्यवती म्हणते ब्राह्मण चालेल का? तर म्हणतात हो का, विद्वान असेल तर काहीच हरकत नाही. पहिल्यांदा सत्यवती तेव्हा प्रकटपणे सांगते की मला ना लग्नाआधी
पराशर ऋषींपासून एक व्यास नावाचा पुत्र झालाय, मी त्याला बोलवू का? तो माझाच मुलगा आहे. म्हणून मग आता ती सत्यवती मला फारच ती हे वाटायला लागली. करेक्ट. म्हणूनच मी तुम्हाला जे म्हटलं की लोकांना सत्यवती माहितीच नसते की बाई काय, आणि ह्या सगळ्या विचारात तिचा स्वतःचा स्वार्थ नाहीये. तिला त्यातनं काही मिळणार नाहीये. तिची एकच इच्छा आहे की कुरुकुल वंश पुढे जावा, हस्तिनापूरला सम्राट मिळावा आणि आपलं हे राज्य पुढे जावं. तिला काय मिळणार आहे त्यातनं? एनिवे, तर हे सगळं झाल्यावर भीष्म म्हणतात माझी काहीच हरकत नाही. मला त्या भीष्माचं फार कौतुक वाटतं. अहो, फार कौतुक वाटतं. महाभारतातली प्रत्येक व्यक्तिरेखा कौतुक, आदर आणि शेवटी ठक्क करून सोडते आपल्याला. सत्यवतीने तर आता केलंच आहे ना. अगदी केलं. म्हणजे मग ते म्हणतात ठीक आहे, तू बोलावू शकतेस का त्याला? हो म्हणाली, बोलावू शकते. व्यासांना बोलावतात. व्यास येतात. बरं, व्यास कुठेतरी तप करणारे ऋषी, त्यांना ना स्वतःच्या रूपाची जाणीव, ना कपड्याचं भान, ना काही नाही. ते येतात आणि म्हणतात माते तू मला का आठवण केलीस माझी? तर ती म्हणते काय आहे, असं परिस्थिती झाली आणि तू माझा पुत्रच आहेस, त्यामुळे माझ्या स्नुषांबरोबर तू नियोग करू शकशील. म्हणजे एक स्टेटमेंट बघा, लॉजिकली परफेक्ट, इमोशनली काय जबरदस्त असली पाहिजे ती बाई. ठीक आहे, मग ते म्हणतात माझी हरकत नाही, तुझं आज्ञा म्हणून मी हे करतो, पण एक अट आहे. तर ती म्हणते काय अट आहे? तर म्हणाले हे बघ, मी हा असा व्यासांचं महाभारतातलं जे रूप वर्णन केलेलं आहे ते असं आहे की त्यांना कृष्णद्वैपायन म्हणायचे, ते काळे होते वर्णांनी. असू देत, त्याच्याबद्दल काही नाही. त्यांच्या अंगावर बोट लांब केस होते, त्यांचे दात पुढे होते. शिवाय असं म्हणजे राजघराण्यातली मुलगी कुठे आणि असा तपस्वी कुठे? आता आपण कुठलेही जर का असे ते कुंभमेळ्याला वगैरे साधू येतात, ते काय स्वतःचं म्हणजे ब्युटिफिकेशन करून येतात का? अजिबात नाही. त्यांना त्याची गरजही नसते. तर तू थोडे दिवस थांब, असं ते आपल्या आईला सांगतात. थोडे दिवस थांब, मी जरा स्वच्छ, म्हणजे देखणा म्हणत नाही मी, पण जरा साफसुथरा होतो, त्या मुलींनाही माझी सवय होऊ दे आणि मग मी नियोगाला तयार आहे. सत्यवतीने हो म्हणावं की नाही? पण ती म्हणते नको. तिला गॅरंटीच नाही, तिला खात्रीच नाही की कोणत्या क्षणी काय वाईट घडेल आणि काय नाही. ती म्हणते नाही, तू आजच्या आज नियोगाला सुरुवात कर. इतकी ती डेस्परेट झालीये, तिचं वर्णन इतकं वाईट केलंय. पुत्र गृध्रीनी, म्हणजे गृध्र म्हणजे असं मी बोलू नये, पण अतिशय हव्यास असलेलं गिधाड. गिधाडाला जसं पाहिजेच मला हे असं होतं, तसं तिला कुरुवंशाला वारस पाहिजेच असं झालेलं आहे. आणि म्हणून ती व्यासांना तयार करते. व्यास म्हणतात ठीक आहे, तू म्हणतेस तर मी ते करीन. सांगितलं, पण आता तू नाही ऐकत तर आता काय करू बाबा? मी काय करणार, माझ्या परीने मी सांगितलं. मोठी अंबिका आहे, ती अंबिकेकडे जाते आणि म्हणते असं आपल्याला कुरुवंशासाठी नियोग करायला हवं. अंबिका नाही म्हणते. ती म्हणते नाही बाबा, आम्ही असलं काही करणार नाही. तर मला ते धर्मशास्त्राची असेल मान्यता, वैयक्तिक पातळीवर मला ते मान्य नाही, मी काही करणार नाही. ही तिच्या, आपण ज्याला मिनतवारी करणे म्हणतो ना, नको ग, कर ग, कुरुकुल आहे ग, तू आता सम्राज्ञी आहेस, तुझ्या म्हणजे होतीस, तुझ्यावरती जबाबदारी आहे, असं करून तिला थोडं सासूच्या हक्कानी, थोडं मोठेपणाच्या हक्कानी असं करायला लावते. आणि करायला लावते म्हणजे कसं माहिती आहे का? ती म्हणते कोण आहे? तर म्हणाली तुझा देवर येणार आहे. देवर म्हणजे दीर. आता गंमत अशी आहे की व्यास आणि विचित्रवीर्य भाऊ आहेत, सावत्र भाऊ, कारण त्यांची आई एक आहे सत्यवती. आणि भीष्म आणि विचित्रवीर्य सावत्र भाऊ आहेत, कारण त्यांचा पिता एक आहे शंतनू. आता हिला काय माहिती व्यास काय आणि पराशर काय, त्या अंबिकेला.
त्यातल्या ही त्यात माहिती खुश त्यांच्यापर्यंत- झाली नाही. तिला ती दिवसभर विचार करत होती. महाभारतात शब्द आहेत की भीष्मम अन्यांश कुरुपुंगवान. तिला वाटलं भीष्म तरी येईल रात्री, किंवा कुरुपुंगव म्हणजे कुरुकुलातला कोणीतरी श्रेष्ठ येईल, तो माझा धीर आहे. भीष्म पण धीर आहे आणि कुरुकुला. तिला हे व्यास बीस काही माहितीच नाही. पण मग हे पण सांगायला हवं होतं तिने. कदाचित ती नाही म्हणाली असती अंबिका, येणार नाही म्हणली असती. पुढे ती करतेच तसं. तर एनिवे व्यास येतात. आता कल्पना करा, जी राजकन्या आहे, जी सुखासीन कायम आयुष्य गेलं आणि तिला असं कुठल्या तरी जंगली माणूस समोर म्हणजे दिसतोय. रूपाने तरी निदान, तर तिला त्याची बुद्धिबिद्धी ह्याच्याशी काही घेणं नाही आहे. तत्वज्ञान तुमचं आम्हाला नकोय. आत्ता तुम्ही ज्या कामासाठी आलात त्यासाठी मला हे मान्य नाही असं म्हणून तिने घाबरून डोळे मिटून घेतले. आणि म्हणून तिच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो धृतराष्ट्र जन्मांध निघाला. म्हणजे सत्यवतीचा पहिला प्रयत्न फसला. कारण मुलगा झाला पण डोळे नाही. त्याला म्हणजे तो जन्मांध म्हणजे काहीच करताच येणार नाही त्याचं. मग ती अंबालिकेकडे गेली. म्हणाली असं असं तुला माहितीच आहे, आता तुझी पाळी आहे. आता अंबालिकेला थोडी तरी कल्पना होती, तरी सुद्धा व्यास आल्यावर ती भीतीने पांढरी फटक पडली. आणि म्हणून तिच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो जन्मतःच पांडू म्हणजे पांडुरका, काहीतरी ॲनिमिक कंडिशन असावी त्याची, असा थोडासा अनहेल्दी, एवढंच मी म्हणेन. रोगी नव्हता पण अनहेल्दी होता. आणि म्हणून तिचा मुलगा असा पांडुरका पडलेला. सत्यवतीच्या पदरी सगळी मुलगी म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून कायम अपयशात, कायम. मला त्याचं अतिशय वाईट वाटतं. कधीतरी तिला 4 सुखाचे क्षण मिळायला हवे होते, ते मिळाले नाही. एनिवे पण ते मिळाले नाहीत म्हणून ती अशी झाली का? कारण हिला एका दृष्टीने अगदी कठोर शब्द होईल पण स्वार्थीच म्हटलं पाहिजे. मी पुन्हा म्हणेन की मला सत्यवती स्वार्थी वाटत नाही. तिने कुरुकुलासाठी सगळं केलं. तिला काय मिळणार होतं यातनं? तिला काही मिळणार नव्हतं. हा वंश पुढे चालावा, ह्याचं राज्य नीट व्हावं, एवढंच. आणि एनिवे आपण बघूच ते आता. ते झाल्यावर तिच्या लक्षात आलं की हा जन्मांध आहे, हा निरोगी नाही. म्हणजे मला अजून एक मुलगा पाहिजे माझ्या सुनांकडनं, पाहिजे एक चांगला गुटगुटीत असं बाळ पाहिजे. कोणाला? पुन्हा अंबिकेकडे गेली की अगं बाई तूच मोठी आहेस, पुन्हा नियोगाला आज व्यास येईल. या जशी सत्यवती शहाणी झाली होती ना, तशी अंबिका पण शहाणी झाली आहे आता दुसऱ्या वेळेला. ती म्हणते हो का, येऊ देत येऊ देत. आणि आयत्या वेळेला आपल्या दासीला पाठवते, सगळे अलंकार वस्त्र राणीपदाची, आणि येते दासी. आणि ती दासी प्रचंड खुश होते, कारण व्यासांसारखा माणूस, आता ती दासी आहे त्यामुळे ती काय म्हणू मी, सर्व मनापासून समर्पण करते. आणि त्यांना जो मुलगा होतो व्यास आणि ती दासी, तो म्हणजे विदुर. पण तो सुद्धा दासी पुत्र असल्यामुळे राजा होऊ शकत नाही. म्हणजे सत्यवतीच्या हाती जे पत्ते येतात दर वेळेला बिचारी हरली आहे. एनिवे ही मुलं होतात वगैरे सगळं पुढे ठीकच आहे. मग पुढची कथा तुम्हाला माहिती आहे. नंतर सत्यवतीचा कुठे उल्लेख फारसा येतच नाही, कारण आता या धृतराष्ट्र, पांडू, त्यांच्या आया वगैरे हेच सगळं सुरू राहतं. आणि खरी कौरव पांडवांची कथा आपण तिथूनच सुरू करतो, धृतराष्ट्रापासून, बरोबर. सत्यवती थोडीशी आता बॅकग्राऊंडला गेली, मागे गेलेली आहे. पण अधमधनं तिचा उल्लेख येतो. तिचा आणखीन एक उल्लेख नंतर येतो, तो म्हणजे ते युद्ध कौशल्य दाखवतात बघा, कौरव आणि पांडव. आणि मग कर्ण तेव्हा पहिल्यांदा येतो वगैरे, त्या वेळेला सत्यवतीचा उल्लेख येतो. तो काय नाही की ती ते बघायला आलेली होती असं, बाकी काही नाही विशेष. त्याच्यानंतर सत्यवतीचा उल्लेख नाही. त्याच्या आधी एकदा गोष्ट अशी होते
की ज्या वेळेला पांडू मृत्यू पावतो, तुम्हाला माहिती आहे, हिमालयाच्या पायथ्याशी राहत असताना पांडूचा मृत्यू होतो. कुंती 5 मुलांना घेऊन माद्री सहगमन करते. कुंती 5 मुलांना घेऊन हस्तिनापूरला येते. तेव्हा सत्यवतीला इतकं वाईट वाटतं. पती गेला, 2 मुलं गेली, आता नातू गेला. म्हणजे एका बाईने आयुष्यात काय काय भोगावं. आणि नातू गेला याचा अर्थ ती पण आता वयाने मोठी झाली. तिला ते सगळं सहन झालं नाही आणि ती व्यासांना म्हणाले की मला हे नाही बघवत, मी काय करू. तर व्यास म्हणाले, इथून पुढे तुला फक्त कुरुकुलाचा संहार बघायचा, निर्णय तुझा तू घे. आणि मग ती अंबिका आणि अंबालिका या आपल्या दोन्ही सुनांना बरोबर घेऊन वानप्रस्थाला गेली. इथे सत्यवतीचं आयुष्य आपल्यासाठी संपलं. ती कुठे गेली, काय झालं, ह्याच्याबद्दल महाभारतामध्ये पुढे काहीही उल्लेख नाही. म्हणजे तुम्ही तिच्या जन्मापासून बघा. मला नेहमी वाटतं की आई वडिलांनी ठोकरलेली, नको आहेत मला तू. मध्ये ते मी वाचलं एका ठिकाणी की मुलींची नावं नकोशी अशी ठेवतात. त्या मुलींना काय वाटतं आयुष्यभर. आपल्यावर एक दिवस आई रागावली आपल्याला किंवा वडील बोले नसे झाले तर जीव वर खाली व्हायचा लहानपणी आपला. हिच्या मनात पहिल्यापासून असुरक्षिततेची भावना होती, इनसिक्युरिटी. आणि त्याच्यामुळे तिने ह्या ज्या मी म्हटलं ना, तिच्या लहानपणात तुम्हाला कारण दिसतात, तिने हे सगळं का केलं. म्हणजे ती एक शापित आयुष्य जगली असं प्रचंड. आणि मला तरी मी तुम्हाला जेव्हा इन्सिस्ट केलं की मी सत्यवतीवर बोलते, ते अशासाठी की सत्यवतीनी हे सगळं केलं नसतं तर धृतराष्ट्र, पांडू यांचं काही पुढे म्हणजे झालंच नसतं, ते आलेच नसते. महाभारताला काय कलाटणी मिळाली असती मला माहिती नाही, पण हे सगळं सत्यवतीनी योजना केली. आणि मला तर नेहमी वाटतं की तिला योजनगंधा म्हणतात, त्याऐवजी नियोजनगंधा म्हटलं पाहिजे. की तिने सगळ्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं. आणि त्या योजनगंधेला आणखीन एक मी नाव देते नेहमी की ती प्रयोजनगंधा होती. त्याच्यासाठी तिला एक चांगला हेतू होता, एक प्रयोजन होतं, आणि तो होता या कुरुकुलाच्या विकासाचा, उत्कर्षाचा. बाकी काही नको होतं बिचारीला. पण दुर्दैवाने तिची इच्छा नाही पूर्ण झाली. आणि म्हणून एक अत्यंत कुशल, म्हणजे तुम्ही म्हणता ते सगळं खरं असलं तरी ती एक प्रकारे म्हणजे देवव्रत भीष्म हा जर राजा झाला असता तर पुढे या सगळ्याचा काही कुठे मुद्दा चालला नसता. हो ना, पण सगळंच किती विचित्र होऊन गेलं पहा. आणि आपण नेहमी म्हणतो तसं इफ ओनली, जर असं झालं असतं तर. या वाक्याला काही अर्थच नाहीये जे झालं. आणि ह्या सगळ्या करण्यात सत्यवतीचा प्रचंड मोठा वाटा आहे, चांगला किंवा वाईट. म्हणजे मला नेहमी वाटतं आंबेनी स्वतःला जाळून घेतलं त्याला सुद्धा सत्यवती जबाबदार आहेच. तिने भीष्माला सांगितलं की त्यांना पडवून आण, नाही का. म्हणजे सगळीकडे. आणि कुठे असं मला दिसलं नाही महाभारतात की सत्यवती शोक कर, किती मी वेडेपणा केला, असं तिला नाही वाटत. कारण तिच्या मते ती त्या ध्येयाने प्रेरित झाली आहे की कुरुकुलाचा उत्कर्ष झाला पाहिजे. पण मग तिने, आता आपण हे बोलण्यात असा काहीच अर्थ नाही, पण आपण सत्यवतीबद्दल बोलतो म्हणून विचारते की तिने अंबालिकेलाच का पळवून आणायचं. आता कितीतरी राजकन्या होत्या ज्यांना ती मागणी घालून आणू शकली, कोणालाही आणू शकली असती. या तिघींना तिला काय होतं माहितीये का, हिला मूल नाही झालं, तिला मूल नाही झालं तर तिच्या मनात भीती होती सारखी की तिची 2 मुलं गेली आहेत. हो, एका आईची 2 मुलं जाणं हे किती म्हणजे काय प्रकारचं दुःख आहे. आणि त्यामुळे शी डिड नॉट वॉन्ट टू टेक एनी चान्स. नकोच ते मला, कुणाला तरी काहीतरी होईलच मुलगा असं तिचं असेल, असं असेल. हा म्हणजे आणि मला सत्यवतीचं पुष्कळ केला, उतावळी पण तिने खूप केली. उतावळेपणा म्हणा किंवा काय म्हणायचं मला कळत नाही. ते नियतीने तिच्या हातनं घडवून घेतलं. पण तिच्यामुळे पुढे गेलं कुरुकुल हे मात्र निश्चित, तितकंच खरं आहे, अगदी निश्चित आहे.
आणि मी म्हटलं तसं तिच्या पदरी इतकं अपयशाचं दान पडत गेलं की तुम्हाला एक आणखीन गंमत सांगते. एक पोएटिक जस्टिस म्हणून असतो, म्हणजे आयुष्यात त्या व्यक्तीला काही मिळालं नाही. कर्णाचं उदाहरण घ्या. कर्णाला आयुष्यात म्हणजे महाभारतात त्याचं जे खरं आयुष्य घडलं त्याच्यात काय मिळालं? काही नाही. काय आम्हाला त्याच्याबद्दल नाही आता बोलायचं. पण नंतर भास या संस्कृत नाटककारापासून ते अगदी आत्तापर्यंत मृत्युंजयपर्यंत शिवाजी सावंतांनी कर्णाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. तो किती उदात्त होता, तो किती चांगला होता, तो किती अमुक होता तमुक होता, याला आपण पोएटिक जस्टिस म्हणतो. आमच्या सत्यवतीकडे कोणी ढुंकून पाहिलं नाहीये. हे खरं आहे. तुम्ही कधी ऐकलंय द्रौपदीवर 500 कादंबऱ्या असतील, पण हिच्या सत्यवतीबद्दल काही ऐकलंय? आणि तसं पाहिलं तर तिने हे जे सगळे निर्णय घेतले त्याच्यामुळे पुढचं महाभारत घडलं. म्हणूनच सांगितलं की ती खरी शी इज द नायिका. तिने पुढे नेलंय महाभारताला. पण मी एकीकडे मी म्हणतेय की कोणी काही लिहिलं नाहीये, पण मी कॉलेजमध्ये असताना तुम्ही पाहिलं असेल कदाचित ते नाटक, वसंत कानेटकरांनी मत्स्यगंधा नावाचं एक अप्रतिम नाटक लिहिलं होतं. याच सगळ्या ह्याच्यावर की ते व्यासांचा जन्म आणि पुढचं शंतनू वगैरे, आणि त्याच्यात सत्यवतीची भूमिका आशालता वामगावकर नावाच्या नटीने केली होती. अप्रतिम केली होती. आणि माझ्या मते तो सत्यवतीला मिळालेला खरा न्याय होता. पण त्या नाटकामध्ये, नाटक म्हणून त्याची काय आहे किंमत ती वेगळीच, साहित्यिक मूल्य किंवा स्टेजवरचं ते मूल्य वेगळं. सत्यवतीच्या तोंडी वसंत कानेटकरांनी एक गाणं घातलंय. तुम्ही ते गाणं नक्की ऐकलं असेल. मी चालीवर नाही म्हणणार आहे, पण अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, न्याय नीती धर्म सारा खेळ कल्पनेचा. मला वाटतं या 2 ओळीमध्ये सत्यवतीच्या आयुष्याचं सगळं सार आलं की सगळं आयुष्य तिचं कलहात संघर्षात गेलं आणि न्याय मिळाला नाही, धर्म नाही, नीत काय, म्हणजे तुम्ही म्हणाल हा खरोखर कल्पनेचा खेळ आहे, हे सत्यवतीकडे बघून समजतं. आणि म्हणून मला खूपदा द्रौपदी, कुंती, गांधारी यांच्यापेक्षा ती मला जवळची, म्हणजे असं वाटतं अरे हिने काय काय केलं बिचारीने, आणि तरी तिच्या पदरात यश कोणी पाडलं नाही, टाकलं नाही. आणि या सगळ्याची करवी ती असूनही ती पुन्हा उपेक्षित राहिली, बाजूला राहिली. तिने काही पुढे काही केलं नाही. मग की माझा रोल संपला, माझं हे कर्तव्य होतं, ही भूमिका होती, ती मी पार पडली, धन्यवाद, आता मी थांबते. तसं आता मीही थांबते. तुम्हाला काही प्रश्न आणखीन विचारायचे असतील तर जरूर विचार. म्हणजे मला हे म्हणजे आता हा सगळं आपण बोलणं झाल्यानंतर प्रश्न तर नाही विचारायचा, पण असं वाटतं की महाभारत वाचलेलं आहे, पूर्ण हे केलेलं आहे, पण तरी सुद्धा एक पात्र आपण असं वेगळं काढून जेव्हा बघायला लागतो तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, की का म्हणजे या व्यक्तीने हे आयुष्य भोगलं. मला नेहमी तेच वाटतं की 2 शब्द आहेत, भोगणे आणि उपभोगणे. दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा खरं म्हणजे मटेरियलिस्टिक प्लेजर्स यांच्याकडे पायाशी लोळण घेत होते. सगळ्या हस्तिनापूरच्या राण्या होत्या. सत्यवती काय, द्रौपदी काय, अंबिका काय, कुंती काय, गांधारी काय, कुंती नाही पण गांधारी काय, तरी पण त्यांनी उपभोगापेक्षा भोगच जास्ती घेतले. खूप भोग घेतले. वाईट पण तरी सुद्धा मला आनंद होतो की तुम्ही हा विषय घेतला, म्हणजे मला आणायचाच होता हा लोकांसमोर. आणि अगदी कोपऱ्यातली पण नाही आहे ती, अशी अगदी छोटीशी कॅरेक्टर आहे असं नाही आहे, पण लोक कधी सत्यवतीचा विचार करत नाही याचं मला दुःख होतं. आणि आता हे ऐकून जर कोणी आणखीन तिच्याबद्दल वाचलं, लिहिलं तर फार छान होईल. म्हणजे खरं म्हणजे पडद्याआडची कलाकार असं आपण तिला म्हणायला पाहिजे. अगदी सूत्रधार, खरी सूत्रधार, कलाकार पण सूत्रधार हा शब्द बरोबर आहे, जास्त खरं आहे. आज खूप काही आपल्याला महाभारतातली एक वेगळी छटा आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे असं खरं म्हटलं जातं की महाभारतामध्ये जे नाही
असं आपल्याला पृथ्वीवरती काही आढळणार नाही, इतकं सर्व प्रकार आपल्याला त्याच्यात बघायला मिळतं. आणि आज आपल्याला ते फार जवळनं बघायला मिळालं. सुचेताताई, मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार. या निमित्ताने सत्यवतीला आम्ही थोडासा तरी न्याय दिला असं मला वाटतं आणि म्हणून मला आनंद आहे. अगदी अगदी खरी गोष्ट आहे.